काय होणार आपल्या मुलांच्या भविष्याचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही मित्रांनो बघा, कोणी सिरियसली घेत नाही. इतकं मोठं सिरियसनेस काहीच नसतं या गोष्टींमध्ये. झालं, झालं, झालं. परत काही वर्ष, महिने जातात, वर्ष जातं. दुसऱ्या गोष्टींमध्ये अशाच पद्धतीने नवीन घोटाळा सुरू होतो. या पेपर लीकच्या गोष्टी ज्या आहेत, पेपर फुटीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या इतक्या ईझी आहेत मित्रांनो, इतक्या ईझी आहेत, की काहीच फरक पडत नाही. नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, ज्या पद्धतीने सध्या शिक्षणाचा जो बट्ट्याबोळ झालाय, खरंच मनात वेदना होतात, दुःख होतं, की कशा पद्धतीने या परीक्षा सगळ्या होत असतील. आज तुम्ही गेली काही वर्ष मागची कुठल्याही परीक्षा घ्या, मग त्या राज्यस्तरीय परीक्षा असो किंवा हे नीटची परीक्षा असेल, या कुठल्याही परीक्षा सगळ्या ज्या झालेल्या आहेत, त्या राज्यस्तरीय कुठल्याही परीक्षा डिपार्टमेंटच्या असतील, तर त्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काही ना काही अडचणी ह्या आलेल्या आपण बघितलेल्या आहेत. तर मला एक कळत नाही, की आपण प्रत्येक वेळेला कुठल्याही गोष्टीची पूर्वतयारी करत असतो, तर यामध्ये केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, कशा पद्धतीने तयारी करत असतील ह्याचा विचार माझ्या मनात आज आलेला आहे. आणि खरंच खूप दुःख होतं, की जेव्हा शिक्षणासारखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट, ज्याच्याने आपल्या येणाऱ्या भविष्याचं भवितव्य ठरणार आहे, आणि अशा गोष्टीसाठी जर असा हलगर्जीपणा होणार असेल, तर मग काय सांगावं आणि कोणाला सांगावं, ही आज परिस्थिती आहे. मित्रांनो बघा, ज्या पद्धतीने आता सध्या नीटच्या परीक्षेचा जो घोळ झालेला आहे, त्यामध्ये या नीटच्या परीक्षेसाठी मुलं जी तयारी करतात, ती अत्यंत जीव पणाला लावून तयारी करत असतात. त्यामध्ये खूप चांगली मार्क मिळवायची असतात, जेणेकरून त्याच्यामध्ये फार्मसी असेल, डॉक्टर्स असतील, अशा मोठ्या प्रमाणात त्यांना ती तयारी करायची असते. आणि अशा पद्धतीने ते मेहनत करत असतात. आणि एक कुठेतरी विचार असतो, की चला मी मेहनत करीन आणि अशा पद्धतीने जर मार्क्स आले, तर मी अशा पद्धतीने माझं भविष्य घडवीन आणि माझं स्वप्न पूर्ण करीन. असं एक स्वप्न घेऊन जगणारी मुलं, आणि अशा पद्धतीने जर होणार असेल, तर मग काय सांगावं आपल्या भारत देशाला, आणि काय करावं या देशाचं, काय होणार आपल्या मुलांच्या भविष्याचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही मित्रांनो बघा, कोणी सिरियसली घेत नाही. इतकं मोठं सिरियसनेस काहीच नसतं या गोष्टींमध्ये. झालं, झालं, झालं. परत काही वर्ष, महिने जातात, वर्ष जातं. दुसऱ्या गोष्टींमध्ये अशाच पद्धतीने नवीन घोटाळा सुरू होतो. या पेपर लीकच्या गोष्टी ज्या आहेत, पेपर फुटीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या इतक्या ईझी आहेत मित्रांनो, इतक्या ईझी आहेत, की काहीच फरक पडत नाही. मुलं रडतील, बाजूला होतील, पण त्यानंतर त्यांच्या भविष्याचं तर वाटोळं झालंच आहे म्हणा. पण पुढे काय? पुढची जी पिढी आहे, काही मुलं अजून पुढे शिकणार आहेत, त्यांना काहीतरी करायची इच्छा आहे. मागे शिक्षण घेत ती पुढे येत चाललेली आहेत. पुन्हा त्यांना तेच फेस करायचं आहे. त्याच फुटीच्या गोष्टीला समोर जायचं आहे. आणि जर हेच होत राहणार असतील गोष्टी, तर मग काय करायचं? आणि यावर काहीच होणार नाहीये. पेपर फुटीचा गोष्ट, हा जो नीटचा जो होता विषय, तो सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे. नीटच्या पेपर फुटीचा हा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. सुप्रीम कोर्टात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कठोर पद्धतीने त्यांच्यावर ताशारे ओढले. असं कसं झालं, या सगळ्या गोष्टी का होतात, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. पण या गोष्टीला हे जे आरोपी आहेत, ज्यांनी गुन्हे केलेत, ते ज्या पद्धतीने म्हणा केंद्रात सुद्धा विषय उचलला गेला. त्यानंतर अजून किती काय कुठपर्यंत ते विषय झाले, ते आपण अनेक विषयामुळे तो विषय कुठेतरी बारगाळला जातो आणि तो साईडला होतो. अशा विषयामध्ये विषय कुठेतरी हरवून जातो. आणि ह्याच पद्धतीने आता सुद्धा झाले. विधानसभेत सुद्धा सध्या चाललेलं सत्रच आहे, त्यामुळे सुद्धा हा विषय झाला. विरोधी पक्षांनी हा विषय उचलला, सगळं झालं. पण त्यानंतर आरोपी कुठून तरी शोधून आणले देशातून. पण त्यानंतर त्यांचं होणार काय आहे?
त्यांना फक्त जेलमध्ये टाकलं जाणार? त्यानंतर आपल्याकडे ह्युमन राईट्स आहेच की नाही? आरोपींना कडक शिक्षा करण्यापेक्षा त्यांना सुधारण्याची एक संधी द्यायला पाहिजे. म्हणून या गोष्टी जे कोर्ट असतं ते पण कुठेतरी इतक्या मोठ्या प्रमाणात घेत नसेल असं मला वाटते. आणि याच पद्धतीने आरोपी घाबरतच नाही. कुठलेच आरोपी घाबरत नाही. तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा मी सुद्धा पोलीस मित्रांमध्ये फार जवळ आहे, पोलीस म्हणतात ज्यावेळेला आम्ही आरोपींना मेहनत करून शोधून सगळं करून आणतो, पण ज्यावेळेला कोर्टात उभं केलं जातं त्यानंतर त्यांना काही वेळेनंतर सुटतात ते. त्यांना काय भीती आहे? त्यांना काय भीतीच नाही अशा आरोप्यांना. हे जे गुन्हे करतात त्यांना माहिती आहे की आज ना उद्या मी सुटणार आहे. काय फरक पडणार आहे? आणि त्यांचा तो धंदाच आहे. तर त्यामुळे या अशा गोष्टींना कोण घाबरतच नाहीये मित्रांनो. ही आज परिस्थिती आहे, आपल्या देशाची परिस्थिती. आपण भारतात राहतो. काय परिस्थिती आहे? आपण कुठे चाललेलो आहोत? काय करतो आहोत? की एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा कशी कठोर असली पाहिजे त्या पद्धतीने, याबद्दल काहीच विषय होत नाहीये. आणि फक्त या गोष्टी होतच राहणार असतील तर आपल्या देशाचं काय होणार? हाच मोठा प्रश्न आहे मित्रांनो. हेच मी तुमच्यासमोर घेऊन येत होतो, की जर असं राहिलं तर या मुलांचा शिक्षणावरनं विश्वास हा उडून जाईल. यापुढे शिक्षण कोण घेणार? कशा पद्धतीने घेणार? त्यांना जर स्वतःच्या शिक्षणाचा विश्वासच राहणार नाही, की बाबा मी हे विषय, हे अॅम्बिशन मला कव्हर करायचं आहे आणि त्या अॅम्बिशनपर्यंत मी पोहोचताना माझ्या पुढे भ्रष्टाचार होऊन कोण दुसरेच लोकं जाणार असतील, तर मग मी शिक्षण घेऊन फायदा काय? म्हणून आपण बघत असाल की काही पद्धतीने आपण लोकांना पाहिलेत की जे आपल्या देशातून शिक्षण घेऊन किंवा शिक्षण अर्धवट सोडून किंवा बाहेर जाऊन शिक्षण घेताना पाहिलेले आहेत. काही ज्यांच्याकडे खूप पैसा आहे पालकांकडे, असे पालक आपल्या मुलांना शिकवण्यासाठी बाहेर पाठवत आहेत. त्याचं कारण असं आहे की आपल्या देशातला शिक्षणावर आता विश्वास राहिलेला नाहीये. विश्वास हा संपत चाललेला आहे आणि जर असंच राहिलं तर मग आपल्या देशाचं भविष्य हे किती उज्ज्वल आहे हे तुम्हाला विशेष सांगायची गरज नाही, असं मला तरी वाटतंय. म्हणून मित्रांनो, परिस्थिती ही आहे की आपल्या देशामध्ये सगळ्यात पहिले तर कायदे आता नवीन झालेले आहेत. आता किती अंमलात येतात हे वेळेवरच कळेल. पण कायदे हे कठोर होण्याची गरज आहे. गुन्हेगार हा कुठेतरी घाबरला पाहिजे की या गुन्ह्यानंतर दुसरा कोण गुन्हेगार उभा होता कामा नये. आणि असे जर गुन्हेगार उभे राहत गेले तर मग लोकांना सोपे आहे पैसे कमवण्यासाठी. काय मोठी गोष्ट आहे? पेपर फोडलं की कित्येक लाखाने पैसे कमवतील. एखाद्या विषयामध्ये पोरांचं वाटोळं होणार आणि ते अशा पद्धतीने फार चुकीचं आहे. जर मला तेच आज मनात वेदना झाला की या विषयावर थोडंसं काहीतरी बोलावं म्हणून मी आज हा विषय घेतला. पण जर ह्या गोष्टींवर कुठे आळा आला नाही तर काही देशाचं काही खरं नाही. आणि कायदे हे कडक झाले पाहिजे. गुन्हेगार हा गुन्हेगार आहे. गुन्हेगाराला शिक्षा कडक झालीच पाहिजे. नाही झाली तर नवीन गुन्हेगार तयार होतील. कारण काय, त्यांना एक मार्ग मिळत जाईल की ज्या पद्धतीने ह्यानी केलं तर माझं काय होणार आहे? त्याला काय नाही झालं तर माझं काय होणार आहे? अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत राहतील तर बस आपल्या देशाचं जे भवितव्य आहे या मुलांच्या हातात आहे, या विद्यार्थ्यांच्या हातात आहे. मग ते नीटची परीक्षा असो किंवा कुठलीही परीक्षा असो, एमपीएससीची परीक्षा असो. एमपीएससी वाले सुद्धा मागे रडत होते, काय परिस्थिती होती, आंदोलनं केली. अशा गोष्टी एकदा झाल्या, दोनदा झाल्या, तीनदा झाल्या, कितीदा होणार आहेत? आणि आपण कुठे जाऊन त्याला थांबवणार आहोत हा विचार जर सरकारने केला नाही तर मजा नाही. बस एवढंच मी सांगतो. आणि बस आपल्या देशाचं भवितव्य प्रत्येक माणसाच्या हातात आहे. हा भारत देश माझा आहे हे आपण प्रत्येक माणूस जर समजत असेल तर माझं कर्तव्य काय, मी ज्या पदावर आहे त्या पदाचं माझं कर्तव्य मला निभावलं पाहिजे. मग तो कुठल्याही पदाचा अधिकारी असो, कर्मचारी असो, त्यांनी कुठलीही चूक करता कामा नये. आणि ह्यापुढे कशा पद्धतीने या ज्या परीक्षा आहेत त्या घेतल्या जाव्यात ह्याचा विचार आपणाला करायचा आहे. आणि ह्यापुढे अशा गोष्टी घडणारच नाही ह्याचा आपल्याला खूप गांभीर्याने विचार करावा लागेल. बस मी जास्त लांब घेत नाही, इथेच थांबतो. आपला अतुल आपली बातमीमध्ये. आणि जे घडलेलं आहे ते तर आता झालेलंच आहे. त्या मुलांचं काय होणार बिचारांचं आता काय माहिती. ते मनाने खचलेले आहेत. पण देव करो त्यांना कुठेतरी त्यांना साथ मिळावी आणि कुठे कुठे आपल्या मार्गात ते स्टेबल होत आपलं लाईफ कुठेतरी सेट करावं त्यांनी. जे घडलेलं आहे ते तर घडलेलंच आहे. पण ठीक आहे, याची म्हणजे याचा जो श्राप म्हणतात तो श्राप सगळ्यांना लागेल. आपण म्हणतो ते आपल्याला दिसत नाही, हवा दिसत नाही, त्याचा श्राप पण दिसत नाही. पण ह्या ज्या वेदना आहेत ना लोकांच्या, त्या वेदना लागतात आणि त्या खूप मोठ्या प्रमाणात लागतात बरं का. त्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात. बस थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला अतुल आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया.